वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत। एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय। दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी आरोपी ठरवलंय। याच रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून आशा ढमढेरे या महिलेचा बळी गेलाय, तर दक्षा नागडा ही महिला गंभीर जखमी झाली आहे। आणखी संतापाची गोष्ट म्हणजे ही मृत महिलाच तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय। पण ज्यांच्या गलथान कारभारामुळे हे खड्डे वेळीच बुजवले गेले नाहीत, त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही हा खरा प्रश्न आहे। हे खड्डे बुजवण्यासाठी आणखी किती लोकांचा जीव महापालिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे। या खड्ड्यांची अशी दुर्दवस्था असताना अनेक राजकीय पक्ष देखील गप्प आहेत। कदाचित हे खड्डे बुजवण्यासाठी आणखी अनेक लोकांचा आपला जीव गमवावा लागणार आहे। खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी पोलिसांनी महिनाभरापूर्वीच पत्र दिल्याचं सांगण्यात येत आहे। मग त्यानंतरही पीडब्ल्यूडी गप्प का बसलं? स्पेसिफिकली ये जो ब्रिज के गड्ढे हैं इनके बारे में बताया था कि इससे किसी के जान को नुकसान हो सकता है, तो फिर भी कुछ नहीं किया। इसीलिए हम जो वसई विरार कॉरपोरेशन के जो रिस्पॉन्सिबल थे इस मेंटेनेंस के लिए या इस नेग्लिजेंस के लिए, उनको हम इसमें बुक करेंगे। खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण आणि त्यांच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल वसईकर करतायत। हमेशा बोलते कि ये रोड हमेशा बन जाएगा बारिश के टाइम, लेकिन कोई चेंजेस नहीं। हमेशा हर साल ऐसा ही प्रॉब्लम है। कल भी यहाँ पे कुछ प्रॉब्लम हुआ था, एक लेडी का कुछ किसी को उड़ा दिया था। हमेशा का प्रॉब्लम, हमेशा कुछ ना कुछ इंसिडेंट होते ही रहता है यहाँ पे, और सरकार कुछ करती नहीं, गवर्नमेंट कुछ नहीं करती। हर साल बोलती हो जाएगा रोड, लेकिन कुछ नहीं होता है। हमेशा का नाटक है। पालिकेनं खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी सुरू केली आहे, पण हा रस्ता ज्यांच्या अखत्यारीत येतो ते पीडब्ल्यूडीचे अधिकारी अजूनही ढिम्म बसून आहेत। एका महिलेचा बळी घेणारे हे किलर खड्डे कधी बुजणार, की त्यासाठी प्रशासनाला आणखी बळी हवेत? प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।